वेगळ्या वातावरणामध्ये आज पुन्हा आपण भेटलेलो आहोत. आपण बाबासाहेबांच्या विचारावरती बोलतो आहे. बाबासाहेबांच्या विचारावरती बोलत असताना बाबासाहेबांच्या अनेक विचारावरती बोलता येतं आणि ते बोललं पाहिजेल आहे. कारण बाबासाहेबावरती बोलत असताना आपण एक प्रकारचा मनामध्ये जिद्दीचा एक असा आवेग आणला पाहिजेल आहे की आपण काय एका जबरदस्त व्यक्तीवरती बोलतो आहे. कारण त्या व्यक्तिमत्वाचं काम, त्यांची एकूण विचाराची धारणा आणि जगभर असलेल्या त्यांच्या नावाचा डंका, काय अफलातून मनुष्य होता हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा या देशाच्या विकासाचा एक सक्सेस मंत्र आहे. मला वाटतं तो एक प्रकारचा विजयाचा मंत्र आहे आणि तो लोकशाहीच्या या तत्वांनी पूर्ण परिपाकपणे भरलेला आहे. आणि म्हणून तर जग म्हणतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचे नेतृत्व नाहीत तर ते विश्वरत्न आहेत. त्यामुळेच तर ऑस्ट्रेलिया असेल, कॅनडा असेल, तिथल्या सिनेटमध्ये देखील बाबासाहेबांचा विचार स्वीकारला जातो आहे. आणि म्हणून तर आपण आजच्या विषयाचं एक महत्त्व ओळखूनच आपण आजचा विषयच असा घेतलेला आहे की बाबासाहेब आणि आपण म्हणजे बाबासाहेबांनी जे काम केलं त्याला सारं जग आपण म्हणतं, म्हणजे आम्ही म्हणतं. सांगण्याचा उद्देश असा की भारतीय राज्यघटनेची जी सुरुवात झालेली आहे विथ द पीपल ऑफ इंडिया, खरं तर त्यासाठी जग असं म्हणतं आहे की विथ द पीपल ऑफ वर्ल्ड, म्हणजे आम्ही जगाचे नागरिक किंवा जगातील लोक असा उद्घोष करतोय की आम्ही समता आणू, आम्ही स्वातंत्र्य आणू, आम्ही न्याय पेरू. आणि त्याच्याकरता आम्ही हा सामाजिक न्यायाचा जो बाबासाहेबांनी दिलेला वसा आहे, खरं तर हा वसा बाबासाहेबांना शाहू फुले आंबेडकर या विचारधारेचा भाग म्हणून घेतलेला आहे आणि तो आज आपण चालवतो आहे. भारताची पुरोगामी नावाची जी ओळख झाली ती खरं तर छत्रपती शिवरायांनी दिलेला वारसा पुढे राजश्री शाहू असतील, सयाजी महाराज गायकवाड असतील, महात्मा फुले असतील आणि आधुनिक काळामध्ये आपले घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात ज्या भारतीय अनेक नेतृत्वांनी तो वसा अंगावरती घेतला आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये कांशीराम यांचं नाव देखील घेतलं जातं, बहन मायावती यांचं देखील नाव घ्यावं लागतं. आणि त्या पद्धतीनंच त्यांनी जी कामाची एक रूपरेखा दिली ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण UP सारख्या एका मोठ्या राज्यामध्ये काम करत असताना, एका वेगळ्या विचाराने काम करत असताना तिथल्या लोकांचं लोकमत जिंकणं, त्यांच्यावरती राज्य करणं हे काय साधारण बाबीतली म्हणावायची गोष्ट नाही, परंतु ती पूर्ण करण्याचं काम त्या बहीणजींनी केलं. त्यांचं खरंच आपण एक प्रकारचं प्रेरणास्थान म्हणून त्यांचा स्वीकार या संपूर्ण भारतामध्ये झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण जगात किंवा भारतामध्ये असं कुठंही नाही ज्या ठिकाणी कुठेतरी फुलेनगर हा जिल्हा आहे, कुठेतरी राजश्री शाहूंच्या नावाने एखादा जिल्हा आहे किंवा एखादा महात्मा फुलेंच्या नावाने जिल्हा आहे. हे बहीणजींनी UPमध्ये करून दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांच्या कामाची ती पोहोचपावती आहे. आणि आज जो भारतामध्ये एक वेगळा विचार दिला जातो या, जो खरं तर इथल्या मूळ संस्कृतीचा गाभा आहे, ज्याला आपण मूलनिवासी म्हणतो, आणि तो टिकवण्याचं काम या भारतीय प्रणालीमध्ये आपणा सर्वांना करावायचं आहे. आणि मला ते करत असताना हे सांगायचं आहे की आधुनिक काळामध्ये आपण जे गटातटांमध्ये आपण पसरलेलो आहोत, म्हणून तर विषय आपण बाबासाहेब आणि आपण असा घेतलेला आहे. खरं तर बाबासाहेबांकडे कोणत्याही एका समूहाचा नेता असं न पाहता संपूर्ण सृष्टीचा नेता इतका व्यापक विचार आपण केला पाहिजे आहे. कारण की त्यांनी तो दिलेला आहे आणि तो आपण स्वीकारत असताना त्याच पद्धतीने स्वीकारला पाहिजे ना. जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे पाहत असताना कोणताही वंश, लिंग, भेदभाव न करता पाहते, तर तुम्ही देखील त्या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारची लिंगता, वंश, भेद या प्रकारे न पाहता मनुष्य नावाचा विचार घेऊन पाहिलं पाहिजे. हे विचार त्यांनी सांगितले आणि आपण देखील ते स्वीकारले. आणि म्हणून तर आज जगाच्या अनेक लोकशाही राष्ट्रांमध्ये त्यांची लोकशाही कोलमडताना दिसते, परंतु भारतीय लोकशाही आज देखील दिमाखात उभी आहे. त्याचं कारण घटनाकारांचा त्याग आहे. आणि म्हणून आपण जे आज नवीन ज्या सरकारकडून आलेल्या योजना स्वीकारतो आहोत, सरकार म्हणतं की त्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, परंतु सरकारला मला सांगावं असं वाटतं की त्या योजना तुम्ही दिलेल्या नसून भारतीय राज्यघटनेने जी कलमं उभी केलेली आहेत त्या कलमांमुळे जनतेला ती मिळालेली आहेत आणि ती कलमं उभारण्याचं काम घटनाकारांनी केलेलं आहे. आणि म्हणून घटनाकारांविषयी भारतीय जनतेच्या हृदयामध्ये प्रेम आहे. कारण भारतीय जनतेला जो न्याय मिळत आहे त्याचं काम करण्याचं काम या घटनाकारांनी केलं आणि त्याचं ऋण आजची जनता देखील
ती पाळत आहे आणि ती फेडत आहे. आणि म्हणून तर आम्हाला आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे घटनाकार आहेत आणि बाबासाहेबांचा विचार हा आमचा विचार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांबद्दल प्रेम दाखवायचं, त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम घ्यायचा. मला वाटतं जयंतीचा कार्यक्रम घेत असताना अनेकांच्या मनामध्ये वेगळे विचार असतात की जयंतीच्या कार्यक्रमाला हे असायला पाहिजे, ते असायला पाहिजे. मला मुळात असं वाटतं की जयंतीचा कार्यक्रम हा व्हायला पाहिजे आहे. तो आनंदाचा उत्सव आहे. तो खरं तर घटनाकारांच्या कामाची आणि त्यांच्या एकूणच जीवनाची आठवण काढण्याचा दिवस आहे. आणि त्याकरता त्या दिवशी आपण मला वाटतं बाबासाहेबांची एकूणच वाचनाची आवड, बाबासाहेबांची लिखाणाची आवड, बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेची आवड, बाबासाहेबांना असलेली प्राणीमात्रांविषयीची आवड, अशा बाबींवरती देखील आपण बोललं पाहिजे. कारण आपण विषयच असा घेतलेला आहे की बाबासाहेबांनी आपण म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या बाबासाहेबांसोबत शेअर करणं, त्यांच्यासोबत बोलणं हे किती वेगळं आहे, परंतु ते आपण करू शकतो. आज आपण बाबासाहेबांना म्हणू शकतो की बाबासाहेब तुझी ग्रेट हो, म्हणू शकतो आपण. का नाही बोलायचं? एखादी भगिनी बाबासाहेबांना म्हणू शकते की माझ्या या जिवलग अशा बंधुप्रियानं माझ्यासाठी हे सर्व करून ठेवलेलं आहे. का म्हणू नये? कारण हिंदू कोड बिलासारख्या त्या मागणीतून पुढे जे भारतीय 3 हिंदू कायदे आले आणि त्यातून स्त्री वर्गाला जो न्याय मिळाला त्याबद्दल त्यांनी का ऋण व्यक्त करू नये? आणि त्या करतात, त्याचं एक प्रकारचं बाबासाहेबांबद्दलचं प्रेम दाखवतात आणि ते दाखवायला पाहिजे आहे. म्हणून आपण विषयच असा घेतलेला की बाबासाहेबांनी आपण, ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे मी आणि बाबासाहेब आणि त्यांच्यासोबतचा माझा धागा, आणि ह्या विचारातून बोललं पाहिजे आहे. म्हणून तर हे सांगत असताना मला आनंद होतो की आपण त्या पद्धतीने बोलतो आहोत आणि बोलण्याचा प्रयत्न करतो या. आणि ते बोलत असताना मला वाटतं की बाबासाहेबांनी जे विचार स्वीकारले तिथल्या मूळ मातीतले विचार होते ना, ते होते ना. कारण बाबासाहेबांचा लढा हा शेतकऱ्यांचा लढा होता. आपल्याला हे माहीतच नसतं की बाबासाहेब हे कुठल्या तरी एका वर्गापुरतेच लढले, त्यांच्यासाठी झटलेत, त्यांच्यासाठी जोमलेत. परंतु बाबासाहेबांचा लढा जो सुरुवातीचा जो लढा आहे तो शेतकऱ्यांचा लढा आहे. बघा तुम्ही, कोकणातले जे खोती पद्धती होती त्याविषयी त्यांनी जो आवाज उठवला तो कुठला होता आवाज? तो शेतकऱ्यांचा आवाज होता. आणि तो आवाज कुणी उठवला? घटनाकारांनी. तो विचार बाबासाहेबांनी दिला ना, आणि त्यामधून त्यांची सुटका झाली. म्हणजे बाबासाहेब हे अनेकांच्या मदतीला आलेले आहेत. ज्यावेळी बाबासाहेबांना वाटलं की एखाद्या मनुष्यावरती खरंच अन्याय होतोय तर बाबासाहेब स्वतः उभारलेत. बाबासाहेबांचा आणि गाडगेबाबांचा संबंध पाहत असताना आपण बाबासाहेबांनी आपण हा विचार करत असताना त्या 2 बाबांचा विचार ज्यावेळी करतो त्यावेळी त्यांनी जो त्याग केलेला आहे, खरं तर बाबासाहेबांचा आणि गाडगेबाबांचा स्नेह हा एक वेगळा विषयच आहे आणि त्यावरती आपण नंतर बोलणारच आहोत. परंतु बाबासाहेबांनी आपण हे पाहत असताना बाबासाहेबांनी काय करून ठेवलं आहे आणि आपण काय जपायचं आहे हेच आपल्याला समजलं पाहिजे आहे. आणि तेच समजण्यासाठी आपण जगतोय ना, आणि ते जगणं म्हणजेच बाबासाहेबांच्या सोबत राहणं. बाबासाहेबांच्या सोबत राहणं म्हणजे एक प्रकारचा पासवर्ड आहे या भारताचा. ती खरं तर आयडेंटिटी आहे, या भारताची ती आयडेंटिटी आहे. जय भीम हा या देशाचा एक नारा आहे जो वंचितांचा, उपेक्षितांचा, गरिबांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा न्यायाचा आवाज आहे. बाबासाहेब म्हणजे न्यायावरचा एक प्रकारचा प्रकाश आहे. का म्हणू नये आम्ही? बाबासाहेब म्हणजे राज्यघटनेचा शिल्पकारच नव्हे तर या उदयोन्मुख भारताचा नवीन आशावाद आहे, असं का म्हणू नये आपण? आणि ते आनंदाने बोललं पाहिजे आहे, मोठ्या मोठ्यानं बोललं पाहिजे आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांचा विचार हा थोडका विचार नाही, तो कोठा विचार नाही, तो सर्वव्यापी आहे, विश्वमय आहे. आणि मला तर वाटतं विश्वाने अंगीकारावा, विश्वाने आपल्या पुढ्यात घ्यावा आणि सांगावं ओरडून, या पृथ्वी तलावरती बाबासाहेब नावाचा एक महापुरुष जन्मास आला जो हाडामांसाचा होता, ज्याचा देह नाशवंत होता आणि त्यानं या पृथ्वी तलावावरती एक सत्यपुरुष म्हणून काम केलं. आणि ते काम करत असताना बाबासाहेबांनी आपण हा विचार करत असताना महाडचा सत्याग्रह झाला. त्या ठिकाणी आपले जे पूर्वज होते ते आणि आपण म्हणजे बाबासाहेबांनी आपण, तो पाण्याचा लढा, त्याच्यानंतरचा जो मंदिर प्रवेशाचा लढा झाला म्हणजे तो लढा, आणि बाबासाहेब म्हणजे पुन्हा तिथे बाबासाहेबांनी आपण म्हणजे बाबासाहेब ज्या ज्या वेळी लढले ते लढपण किंवा ते लढाईचं संघर्षाचं वारं हे आपल्यासाठी होतं. आणि त्याकरता बाबासाहेबांनी आयुष्याचा कण ना कण व्हायला परदेशीय शिक्षण आणि बाबासाहेब म्हणजे परदेशातले बाबासाहेब
त्यावेळेचा तो क्षण आणि आपण म्हणजे तो सुद्धा त्याग आपल्यासाठीच. म्हणजे जिथे जिथे बाबासाहेब गेले तिथे तिथे आपणाला सोबत घेऊन गेले. मनामध्ये, ध्येयामध्ये, ऊर्जेतून आपल्याला सोबत घेऊन जात होते आणि रमाला सांगत होते की मी जे काही घटना लिहिण्याचं काम करतोय ते माझ्या 9-10 कोटी लोकांच्या उद्धाराचं काम करणार आहे. जर हे मी केलं नाही तर ती पोरकी होईल, तिला पुन्हा न्याय केव्हा मिळेल हे मला माहीत नाही. कारण पुनर्जन्म या गोष्टीवरती माझा विश्वास नाही, माझा विश्वास बुद्धावरती आहे, त्याच्या धम्मावरती आहे. म्हणून बाबासाहेबांचा विचार असा होता की इथेच आणि आताच संघर्ष, संघटना आणि त्यातून निर्माण होणारा भारत. किती मोठा विचार आहे, फक्त आपण स्वीकारला पाहिजे आहे. आणि म्हणूनच आपण आजचा विषयच घेतला होता बाबासाहेब आणि आपण, आणि त्यावरती आपण बोललो. आणि ते बोलत असताना अनेक गोष्टींवरती बोलता येतं. यानंतरच्या विषयावरती बोलत असताना आपण भारताची आजची परिस्थिती आणि बाबासाहेबांचे त्या अनुषंगाने असणारे विचार या मुद्द्याला धरून बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरता आपल्याला काही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलायचं आहे आणि ते आपण नक्कीच बोलू. तोपर्यंत या भागामध्ये आपण थांबण्याचा प्रयत्न करूया आणि थांबूयात. धन्यवाद.